नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण 12वी फिजिक्समध्ये डिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा कन्सेप्ट स्टडी करणार आहोत। आपण बेसिक्स ऑफ डिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे आपण पाहिलेलं आहे, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट। आणि आज आपण ॲक्च्युअली डिफ्रॅक्शन पॅटर्न काय असतो आणि ज्या शास्त्रज्ञांनी मांडलाय त्याने जो एक्सप्लेन केलाय त्याचा कन्सेप्ट आपण एक्सप्लेन करणार आहोत, अंडरस्टँड करणार आहोत। जसा इंटरफरन्स पॅटर्न ज्याप्रमाणे स्क्रीनवरती ऑब्टेन केला जातो त्याचप्रमाणे डिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा सुद्धा एक पॅटर्न आपल्याला बनवता येतो। एकदम ॲनालॉगस असा पॅटर्न आहे। जसा डिफ्रॅक्शनचा पॅटर्न आपल्याला मिळतो तसा सेम पॅटर्न आपल्याला या ठिकाणी इंटरफरन्सचा जसा मिळतो तसा सेम पॅटर्न आपल्याला डिफ्रॅक्शनचा सुद्धा मिळतो। तर चला आपण डिफ्रॅक्शनचा पॅटर्न कसा मिळतो, काय मिळतो आपण ते स्टडी करूया। आज आपण फ्रॉन-अपर डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट आपण टाईप पाहिले होते। डिफ्रॅक्शनचे दोन टाईप आपल्याला माहिती होते, एक टाईप जो होता तो फ्रॉन-अपर डिफ्रॅक्शन आणि दुसरा होता फ्रेशनेस डिफ्रॅक्शन। त्यापैकी महत्त्वाचा असा जो काय पार्ट आहे त्याच्यापैकी फ्रॉन-अपरने एक्सप्लेन केलेला फ्रॉन-अपर डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे। तर पहा, या एक्सपेरिमेंटमध्ये किंवा या फ्रॉन-अपरच्या कन्सेप्टमध्ये एक प्लेन सोर्स ऑफ लाईट आपल्याला यूज करायचा आहे आणि आपल्याला माहितीच आहे, आपण त्याचं बेसिक आपण पाहिलेले आहे फ्रॉन-अपर डिफ्रॅक्शनमध्ये काय आहे। त्या डिफ्रॅक्टिंग सिस्टीम पासून तो जो काय सोर्स आहे तो कसा असतो, ॲट इन्फिनिटी डिस्टन्स। म्हणजे याचा अर्थ आपण कोणता प्रकार यूज करतो, तर आपण काय यूज करतो, तर प्लेन वेव्ह फ्रंट ऑफ लाईट यूज करतो या ठिकाणी। मग आपण एक प्लेन वेव्ह फ्रंट असलेला सोर्स ऑफ लाईट एक एस आपण गृहीत धरणार आहोत। तो सोर्स ऑफ लाईट डिफ्रॅक्टिंग सिस्टीम म्हणजे एका स्लिटवरती आपल्याला इन्सिडेंट करायचं आहे। त्या स्लिटवरती इन्सिडेंट केल्याच्या नंतर आपण काय करतो, त्याचा पॅटर्न स्क्रीनवरती ऑब्टेन करण्यासाठी म्हणजे ते लाईटचे रे कॉन्व्हर्ज करण्यासाठी आपण या ठिकाणी काय केलंय, कॉन्व्हेक्स लेन्स आपण यूज केलाय। फिगरमध्ये आहे सगळं। आणि कॉन्व्हेक्स लेन्स यूज केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतो, तर त्यापासून एक डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो। मग डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये काय मिळतं, तर डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये आपल्याला अल्टरनेटली डार्क आणि ब्राईट बँड आपल्याला पाहायला मिळतं। मग या ठिकाणी जो काय ब्राईट बँड असतो त्या ब्राईट बँडचं नाव मॅक्झिमा असं ठेवलेलं आहे। का मॅक्झिमा, तर इट प्रोड्युसेस द किंवा इट शोज द मॅक्झिमम इंटेन्सिटी। याच्यामध्ये काय असते, मॅक्झिमम इंटेन्सिटी असते। आणि दुसरा जो काय असतो तो डार्क बँड इथं मिनिमम म्हणून गृहीत धरला जातो। तो मिनिमम म्हणजेच काय असतो, त्या ठिकाणी नो इंटेन्सिटी। मिनिमम म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी कमी असलेला। मग त्याप्रमाणे आपल्याला आता आपण कशा प्रकारचं अंडरस्टँडिंग करायचं लक्ष द्या। तर आपण सुरुवातीला काय करायचंय, वी हॅव टू कन्सिडर अ प्लेन सोर्स ऑफ लाईट एस विच इज इन्सिडेटेड ऑन द सच स्लिट ए बी। काय केलं आपण, स्लिट ए बी घेतलेली, एक सोर्स एस आहे, सोर्स एस समजा, त्यानंतर स्लिट ए बी हॅविंग विड्थ, त्याची काय जरी विड्थ आहे त्या स्लिटची ती आहे ए। स्लिटची जी विड्थ आहे ती विड्थ आपण गृहीत धरू शकतो, द स्लिट विड्थ इज ए असं आपण गृहीत धरलेलं आहे। आणि सच अ सोर्स पासिंग थ्रू स्लिट ए we show the diffraction pattern on screen with the help of convex lens। आपण दुसऱ्या बाजूला जर विचार केला कशाचा, फ्रेशनेस एक्सपेरिमेंटचा, फ्रेशनेस डिफ्रॅक्शनचा, तर आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायची गरज नाहीये। तरी सुद्धा आपण काय करू शकतो, डिफ्रॅक्शन पॅटर्न स्क्रीनवरती ऑब्टेन करू शकतो, हे आपल्याला माहिती आहे। आता पुढचा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की आपण काय काय एक्सपेरिमेंटमध्ये लक्षात घेतोय ते आधी समजून घ्या। आता हा
स्लिट ए बी आहे. मग आपल्याला माहितीच आहे याच्यामधून पास होणारा जो काही तुमचा वेव्ह फ्रंट आहे, जेवढा काही सोर्स आहे त्याची सुद्धा विड्थ तेवढीच असणार आहे. त्या स्लिटमधून जेवढा पास होईल तेवढाच. आणि तो काय झाला, विचार इन्सिडेंटेड या प्लेसला तो आल्याच्या नंतर इथून काय होणार, तो अशा प्रकारे या सिस्टीम पासून काय होणार, तो डायफ्रॅक्ट होणार आहे. आणि डायफ्रॅक्टेड जे काही रेज आहेत, जो वेव्ह फ्रंट आहे, विच आर कॉन्व्हर्स विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ॲट पॉइंट P0 as well as the point P as well as the any other point of P0, म्हणजे either side of P0 असं आपल्याला सांगता येईल. अनेक पॉईंट त्या ठिकाणी मिळू शकतात. मग वेदर द पॉईंट मे बी द ब्राईट ऑर डार्क, म्हणजेच मॅक्झिमम ऑर मिनिमम. ते मॅक्झिमम असतील, मिनिमम असतील. इट शोज द मिनिमम इंटेन्सिटी और मॅक्झिमम इंटेन्सिटी. आता ते कसं मॅक्झिमम मिळतं, कसं मिनिमम मिळतं, ते बी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढे चल. मग समजा असं बी आपण मानू शकतो की समजा हा जो काय पॉईंट असेल काय आहे, समजा सेंट्रल मानला यांना, याच्यामधलं डिस्टन्स आपण एक्स ग्रेड धरले. काय केलं, एक्स ग्रेड धरले. मला सांगा या साईडला ज्याप्रमाणे असा पी आपल्याला इथं P0 मिळतोय, इथं पी मिळतोय, तसाच या साईडला सुद्धा या P0च्या पी मिळायला पाहिजे. पण ते कसं मी थोडंसं एक्सप्लेन नंतर करेल. मग अशा प्रकारे स्वरूप आपण लक्षात घेतलं. आता हा सेकंड पार्ट पी जो आहे याचा काही विचार आपल्याला करायचा नाही या फिगरमध्ये. सुरुवातीला आपण काय केलं, देन पहा द वेव्ह फ्रंट ॲट पॉइंट ॲट स्लिट ए बी, बरोबर ना, अकॉर्डिंग टू हायझिन्स प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू हायझिन्स प्रिन्सिपल, हायझिन्सच्या प्रिन्सिपल्स नुसार ए बी ॲक्ट्स ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट and it emits their wavelets in all possible direction. तो काय करणार आहे, सगळ्या जिकडं आपल्याला पाठवता येईल त्या सगळ्या डायरेक्शननी त्याचे रेज जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी आल्याच्या नंतर हा काय करतो, ए बी acts as a secondary source of light. Slit AB having width A acts as a secondary source of light and it emits the light wavelets in all possible direction. म्हणजे काय होती, इकडं जातील, इकडं जातील, इकडं जातील, इकडं जातील, इकडं जातील, ऑल पॉसिबल डायरेक्शन अकॉर्डिंग टू हायझिन्स प्रिन्सिपल. मग एक विचार आपण असा केला, समजा एक यातला ग्रुप ऑफ रे काय आला, समजा एचा पॉईंट इथपर्यंत आला, बीचा पॉईंट इथपर्यंत आला, बरोबर आहे. आणि इथून समजा हा काय झाला, इथं असा या P0ला कॉन्व्हर्ट झाला. काय आला, P0ला कॉन्व्हर्ट झाला. देन अगेन वी हॅव टू कन्सिडर, बघा नेमका आपल्याला ह्या P0ला कॉन्व्हर्ट झाला. आता P0 काय आहे काय माहित नाही, पण काय झाला, अशा प्रकारे हा जात असताना या P0ला काय झाला, कॉन्व्हर्ट झाला. देन अगेन आपण असं गृहीत धरलं, लेट कन्सिडर एनी मिड पॉइंट ऑफ ए बी, दिस इज नोन ॲज अ सी. काय केला, या ए बीचा एक मिड पॉइंट आपण गृहीत धरला. काय केला, ए बीचा एक मिड पॉइंट गृहीत धरला आणि देन the midpoint किंवा the ray passing through the midpoint which also goes to the P. आता काय होईल, इथलचा सुद्धा असा रे काय होणार आहे, या ठिकाणी असा जाईल P0ला. मग एक विचार जर आपण केला, या ए बी जो काय वेव्ह फ्रंट आहे, ए बी जी काय स्लिट आहे, याच्यामधून जो काय जाणारा रे आहे, बरोबर आहे, तो या CP0ला पॅरलल असेल. अर्थातच समजा इथून हा जाणारा कसा आहे, CP0ला पॅरललच आहे. सगळेच्या सगळे रे CP0ला पॅरलल असतील आणि विच आर ऑलवेज कॉन्व्हर्स टू द पॉइंट P0. म्हणजे काय होणार आहे, सगळेच्या सगळेच पॉइंट इथं जर कॉन्व्हर्स होत असतील तर त्या P0ला आपल्याला काय मिळणार आहे, मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला बघा, समजा आपण काय केला, हा हाफ पार्ट मानला आणि हा हाफ पार्ट मानला, बरोबर आहे. इकडचा तुम्ही जो काय पॉईंट घेणार त्याचा करस्पॉन्डिंग पॉईंट इकडे असणार आहे, बरोबर आहे की नाही. करस्पॉन्डिंग त्याचा काही जो काय पॉईंट आहे ह्या हाफमधला, ह्या हाफमध्ये जर विचार केला, इकडचा करस्पॉन्डिंग पॉईंट इकडं आहे, हा करस्पॉन्ड्स आहे, याचा हा करस्पॉन्ड्स आहे. असं जर विचार केला तर इच अँड एव्हरी जो काय लाईट वेवलेट आहे, इच अँड एव्हरी लाईट वेवलेट्स पासिंग थ्रू द सच ए बी किंवा AC अँड CB
काय असणार आहे, पाथ डिफरन्स इन बिटवीन सच अ हाफ आणि सच अ हाफ इज 0 ॲट पॉईंट P0. बघा प्रत्येकाचा, समजा आपण काय केला, याचा पाथ आपण घेतला, समजा पाथ डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कोणता पाथ डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, AP0 अँड देन BP0. हा पाथ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. किती येणार आहे, एक विचार जर आपण केला तर पाथ डिफरन्स या ठिकाणी दोन्हींचा पाथ सारखाच आहे, म्हणजे AP0 इक्वल टू BP0 आहे. याचा अर्थ त्या दोन्हींचा पाथ डिफरन्स काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि एक बाब निश्चित आहे लक्षात घ्या, जर पाथ डिफरन्स 0 आहे देन द पॉइंट P0 इज कन्सिडर ॲज द ब्राईट पॉइंट. कसा आहे तो, एक ब्राईट पॉइंट आहे. मग ब्राईट पॉइंट आहेच लक्षात आलं आपल्या, तो ब्राईट पॉइंट तसं न मानता द पॉइंट ॲट पॉइंट P0 इट शोज द मॅक्झिमम किंवा सगळ्यात जास्त आपण त्याला म्हणतो बरोबर, मॅक्झिमम इंटेन्सिटी ॲट पॉइंट P0, देन सच अ पॉइंट इज कन्सिडर ॲज अ सेंट्रल मॅक्झिमा. त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल मॅक्झिमा असं आपण बोलतो. समजा आता दुसऱ्या बाजूला समजा लेटर ऑन आपण असं गृहीत धरलं पहा, देन द सेकंड ग्रुप, दुसरा अजून एखादा ग्रुप असा गृहीत धरला आपण, देन द सेकंड ग्रुप विथ अन अँगल थीटा, द डायरेक्शन ऑफ सच अ सेकंड ग्रुप ऑफ रेज किंवा वेवलेट्स आर पासिंग फ्रॉम AB, and AB is the actual secondary source of light, having the angle theta with their, suppose आपण त्याला काय म्हणूया, CP0 बरोबर ना, मेकिंग अन अँगल ऑर द डायरेक्शन विथ CP0 ॲज अ थीटा अँड गोज देअर डायरेक्शन, ज्याची डायरेक्शन जिकडं असेल म्हणजे थीटा डायरेक्शन काय तो पास होईल, and which is also converged by the convex lens and which is obtained at P point. तो कुठं ऑप्टेन होऊ शकतो, या P पॉइंटला तो ऑप्टेन होऊ शकतो. म्हणजे समजा अशा प्रकारे जर आपण विचार केला, समजा या CP0 पासून इतका जर अँगल तुमचा अशा प्रकारे जर झाला, त्याला पॅरलल असलेले जे काही रेज आहेत असे जातील. मग देन समजा इथालचा पॉईंट इथे जर जात असेल तर आपल्याला काय मिळणार आहे, हा इथालचा वेव्ह फ्रंट तुमचा असा जाणार आहे, म्हणजे ही लाईन आपल्याला मिळेल. मग हा अँगल थीटा असेल, हा अँगल सुद्धा थीटाच असेल, तर हा अँगल सुद्धा थीटा असेल. मग याच्यामध्ये आपल्याला पाथ डिफरन्स मिळू शकतो, एवढा पाथ आपल्याला फरक मिळाला. इथं असायला पाहिजे होता पण तो कुठे गेला, इथे गेला, म्हणजे एवढा पाथ आपल्याला मिळाला, B इतका पाथ डिफरन्स आपल्याला मिळाला. आणि रेज विच इज ऑल्सो प्रोपोगेटेड ऑर इमिटेड फ्रॉम AB किंवा AE विच आर कॉन्वर्स बाय द कॉन्वेक्स लेन्स अँड विच आर ऑल्सो ऑप्टेन ॲट पॉइंट P ऑन द स्क्रीन. म्हणजे काय होईल ते, थीटा इतक्या डायरेक्शनने आपण काय केला, दुसरा ग्रुप ऑफ रे आपण गृहीत धरला, तर तो समजा कुठं ऑप्टेन झाला, P ठिकाणी. समजा आपण या बाजूला असा जर थीटा चेंज केला आणि या बाजूला जर आपण विचार केला, दुसऱ्या आयदर साईड सेकंडरी दुसरी साईड जी काय आहे, तर इथून जाणारा सुद्धा असाच काय होईल, आपल्याला या ठिकाणी काय मिळू शकतो, एक P मिळू शकतो. पण आपल्याला फक्त अंडरस्टँडिंग करायचंय. अंडरस्टँडिंग कसं होतं, आपण अजून एक पॉईंट आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो, फक्त आपल्याला एक पॉईंट घेऊन त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे लक्षात. तर हे झालं तुमच्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन, डायग्राममध्ये काय आहे नेमकं. तर आता आपण काय करूया, आपल्याला पहिला पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, याच्यामध्ये काय अंडरस्टँडिंग करायचं आहे आपल्याला, थोडंसं वेगळं आहे. जसा तुमचा इंटरफरन्स पॅटर्न होता त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. या ठिकाणी आपल्याला जे पॉईंट ऑप्टेन होतात त्या पॉईंटसाठी आपल्याला प्रत्येकाच्या कंडिशन वेगळ्या आपल्याला गृहीत धराव्या लागतात, लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपल्याला सगळ्यात सुरुवातीला जी काही कंडिशन गृहीत धरायची, आपल्याला पहिली कंडिशन आहे कंडिशन फॉर द सेंट्रल मॅक्झिमा, म्हणजे सेंट्रल मॅक्झिमा कसा मिळतो, बरोबर, हे अंडरस्टँड करायचंय. आपण काय करा, हेडिंग टाका कंडिशन फॉर सेंट्रल मॅक्झिमा. कंडिशन फॉर सेंट्रल मॅक्झिमा. पहा याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, सुरुवातीला आपण काय केलं, वी हॅव टू कन्सिडर द वेव्ह फ्रंट ऑर द वेव्ह जी काय स्लिट आहे हॅविंग विड्थ AB, अँड आपण असं गृहीत धरलं वी हॅव टू कन्सिडर द एनी पॉइंट P0 ऑन अ स्क्रीन.
तो P0 आपण गृहीत धरलेला लक्षात घ्या. And then again we have to consider the any point C which is middle point of the slit AB. काय केलं आपण अशा प्रकारे आपण गृहीत धरलं. Then we get the such a line CP0. आपल्याला काय मिळणार आहे CP0 आपल्याला लाईन मिळणार आहे. Then draw किंवा the rays drawn from slit AB which are parallel to CP0. काय असतील the rays किंवा the wavelets drawn from the AB which are parallel to CP0 are converse with the help of lens. All rays किंवा all wavelets are converse with help of the lens at point P0. सगळेच्या सगळे काय होतील त्या पॉइंटला येतील. म्हणजे समजा इकडचा आपण असं घेतला तर इकडचा त्याचा करस्पॉन्डिंग इथं मिळेल आणि दोन्ही काय होतील आपल्याला सेम पाथ असल्यामुळं दोन्ही काय मिळतील त्या P0ला मिळतील. मग एक बाब आपल्या निश्चित लक्षात येईल द ऑल पॉइंट्स इन द हाफ AC पार्ट किंवा स्लिटचा एबीचा जो काय AC पार्ट आहे आणि देन BC किंवा CB पार्ट the every wavelets or the point in AC which corresponds to the CB or BC and which shows the same path at point P0. इकडून आपण हा घेतला त्याचा करस्पॉन्डिंग इथे, इकडून आपण हा घेतला त्याचा करस्पॉन्डिंग इथे, इकडून आपण हा घेतला त्याचा करस्पॉन्डिंग इथे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला पुढे जात असताना कॉन्व्हर्स झाल्याच्या नंतर दोन्हींचा पाथ कसा असेल सेमच असेल. अर्थातच समजा आपण इथं असं दाखवू शकतो हिअर AP0 इज इक्वल टू BP0 म्हणजे हा कसा आहे दिस इज अ पाथ डिफरन्स ॲट पॉइंट P0. पाथ डिफरन्स ॲट पॉइंट P0 इज इक्वल टू 0 म्हणजे पाथ डिफरन्स जर 0 असेल मग हेन्स आपण असं सांगू शकतो हेन्स द पॉइंट P having maximum intensity P0 maximum intensity and which is at center of pattern किंवा screen XY screen आणि आपण त्याला म्हणू शकतो therefore the point P0 is central maxima किंवा maximum of diffraction pattern. काय कंडिशन आपल्याला सांगावं लागेल याच्यामध्ये the path difference is 0 then the point at P0 is considered as the central maxima. आणि हे आपण सेम कंडिशन आपण इंटरफरन्स मध्ये सुद्धा पाहिली होती लक्षात घ्या. सेम कंडिशन अशाच प्रकारची इंटरफरन्स मध्ये सुद्धा आपण पाहिलेली आहे. म्हणजे आपल्याला काय एक आयडिया आली तर एक आयडिया अशी मिळाली आपल्याला द पॉइंट P0 इज अ सेंट्रल मॅक्सिमा. पॉइंट P0 इज अ सेंट्रल मॅक्सिमा. आता काय करायचंय आता कंडिशन्स फॉर द सेकंडरी मिनिमाज. आता सेकंडरी मिनिमा कुठे मिळतात आपल्याला म्हणजे ज्याचे डार्क बँड आपण त्याला म्हणूया. हे डार्क बँड कुठे मिळतात आपल्याला माहित होतं की इंटरफरन्स पॅटर्न मध्ये सेंट्रलला एकदा सेंट्रल ब्राईट बँड मिळाल्यानंतर त्याच्यानंतर पहिला बँड दोन्ही साईडला कोणता मिळतो तर डार्क बँड. तसंच इथंही त्याचप्रमाणे आपल्याला कोणता पॉईंट आधी मिळायला पाहिजे तर कोणता बँड मिळायला पाहिजे आपल्याला तर आपल्याला मिनिमा मिळायला पाहिजे. मग जेवढे काही मिनिमा नंतर मिळत राहतील त्या सगळ्या मिनिमाला आपण बोलतो सेकंडरी मिनिमाज. सेकंडरी मिनिमा म्हणजे पहिला मिनिमा दुसरा मिनिमा तिसरा मिनिमा आणि सो ऑन अशा प्रकारे आपल्याला ती प्रोसेस लक्ष द्यायची. पुढे टाका कंडिशन्स फॉर सेकंडरी कंडिशन्स फॉर सेकंडरी मिनिमाज. सेकंडरी मिनिमाज आता 9
कन्सिडर द एनी पॉइंट पी. बघा, कन्सिडर एनी पॉइंट पी ऑन अ स्क्रीन. ऑन स्क्रीन. आता हा पॉइंट पी असाच मिळतो का? तर नाहीये. कसा मिळतो लक्षात घ्या. तर तो पॉइंट पी मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला काही त्यासाठी काही रिक्वायरमेंट आपल्याला गृहीत धरावं लागतं. आपण काय केलं या सिस्टीम मध्ये, वी हॅव टू कन्सिडर द सेकंड ग्रुप ऑफ रेज. कन्सिडर second group of wavelets which makes an angle theta with CP0. makes an angle theta with CP0. म्हणजे आपण असं सांगू शकतो, hence the wavefront in direction with theta converge with help of lens and produces the point P on screen XY. On a screen XY. Next, let point P may be maxima or minima which depends on path difference. It depends on the path difference. But the point P, whether it is a dark band or bright band or maxima or minima. जर तो मॅक्झिमा असेल, द पॉइंट जर तो मॅक्झिमा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कोणती कंडिशन असायला पाहिजे पाथ डिफरन्सची माहिती करून घ्यायचे. आणि जर तो मिनिमा असेल तर ती कंडिशन कोणती आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं. मग आपण पुढं कंडिशनचा विचार करूया. बघा, आता फिगरकडे लक्ष द्या थोडंसं. त्या फिगरमध्ये आपण जे काय ड्रॉ केला आहे अँगल थिटा आहे, बरोबर आहे. मग समजा तुमचा पी आजच्या थोडासा जर विचार आपण केला, ॲट पॉइंट पी आपल्याला काय माहित नाही की पी काय आहे, पण पाथ डिफरन्स किती येऊ शकतो, बरोबर, डिपेंडिंग ऑन द पाथ डिफरन्स. लेट्स शो इन द फिगर दिस इज एन अँगल थिटा and the path difference in such a case is B. हा B इतका पाथ डिफरन्स आहे. कितीचा फरक आहे, इथं असायला पाहिजे होता पण इथं येतो, म्हणजे कितीचा फरक आहे तर B इतका फरक आहे, हा परपेंडिक्युलर. मग इथं आपल्याला या फिगरमध्ये इन फिगर ट्रायंगल ABE किंवा AEB कसं लिहा, इन ट्रायंगल AEB एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलमध्ये काय दिसतंय बघा, ट्रायंगल AEB असं आपल्याला हा ट्रायंगल, त्याच्यामध्ये अँगल BAE इज इक्वल टू थिटा.
अँगल किती हा थिटा आहे। देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू बी अपॉन ए बी, पण ए बी बरोबर काय आहे, ए इतकं व्हॅल्यू आहे। देअरफॉर आपण असं लिहू शकतो बी इज इक्वल टू ए इंटू साइन थिटा, आणि व्हॉट इज बी, बी इज अ पाथ डिफरन्स। मग देअरफॉर आपण असं लिहू शकतो पाथ डिफरन्स ॲट पॉइंट पी with respect to the slit AB with an angle theta is equal to A sin theta, इतका आपल्याला पाथ डिफरन्स मिळणार आहे। म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आपल्याला सांगायची, तर बी ची व्हॅल्यू म्हणजे पाथ डिफरन्स ही आहे A sin थिटा इतकी। किती आहे, A sin थिटा इतकी। याला वाटलं तर इक्वेशन नंबर 1 द्या, याचा आपल्याला पुढे उपयोग करायचा आहे। पहा या फिगरवरून ही बाब आपल्या लक्षात आलेली आहे। या फिगरमध्ये काय होतं, कशा प्रकारे आपण अंडरस्टँडिंग केलं। समजा ही जी फिगर आहे, या फिगरमध्ये आपण काय केलं, तो जो अँगल आहे, तो पॉइंट आपल्याला जो काय मिळालेला आहे त्या पॉइंटचा आपण पी असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे। आणि लेट द पॉइंट ऑब्टेन ॲट द पी विच इज ॲट द डिस्टन्स एक्स फ्रॉम पॉइंट P0। बघा, द पॉइंट पी ऑब्टेन ॲट द डिस्टन्स एक्स, किती अंतरावरती आहे, तो एक्स इतक्या डिस्टन्सवरती तो आहे, असा आपण विचार करूया त्या ठिकाणी। मग आता पुढे आपल्याला कंडिशन लक्षात घ्यायची मिनिमासाठी। जर आपला पॉइंट पी जर मिनिमा असेल तर व्हॉट इज द कंडिशन इज रिक्वायर्ड, व्हॉट कंडिशन्स आर रिक्वायर्ड, काय कंडिशन त्या ठिकाणी असायला पाहिजे। मग आपण असं मानूया या ठिकाणी, समजा लेट द पॉइंट पी इज अ मिनिमा, लिहा पुढे इफ किंवा लेट पॉइंट पी इज अ मिनिमा, पॉइंट पी इज अ मिनिमा। त्या ठिकाणी काय कंडिशन आहे, देन the path difference is considered as lambda which equal to wavelength of light, and then the path difference which is considered as, suppose P is the minimum point, then the path difference considered as the lambda, किती मानला आपण, लॅम्बडा मानला, पण कन्सिडरेशन करतोय लक्षात। लॅम्बडा जर पाथ डिफरन्स असेल तर आपल्याला पी ठिकाणी आपल्याला मिनिमम पॉइंट मिळतो। काय मिळतोय, पी ठिकाणी आपल्याला मिनिमम पॉइंट मिळते। म्हणजे आपण लॅम्बडा हा पाथ डिफरन्स असेल तर आपण असं लिहू शकतो बी इज इक्वल टू लॅम्बडा किंवा ए साइन थिटा इज इक्वल टू लॅम्बडा, असंही आपल्याला लिहिता येतं, बरोबर ना, असं लिहिता येईल आपल्याला। म्हणजे पाथ डिफरन्स जर लॅम्बडा असेल तर बी इक्वल टू ए साइन थिटा इज इक्वल टू लॅम्बडा, हे सुद्धा एक्सप्रेशन आपल्याला लिहिता येईल, लक्षात घ्या। ते असं लिहून टाका, त्याला इक्वेशन वगैरे काय मानायची गरज नाही। आता आपण पुढचा विचार करूया। समजा वी हॅव टू कन्सिडर द टू हाफ, मग समजा आपण असं मानलं की एवढ्यासाठी आपला पाथ डिफरन्स हा लॅम्बडा आहे। काय केलं आपण, पाथ डिफरन्स हा लॅम्बडा आहे असं जर आपण मानलं, मग आपण याचे दोन भाग जर केले, एवढा एक भाग आणि एवढा एक भाग, तर याचा पाथ डिफरन्स काय असणार आहे, λ/2, आणि याचा पाथ डिफरन्स λ/2 असणार। मग एक बाब निश्चित विचारात घ्या, समजा आपण इकडचा जो काय पार्ट आहे त्याचा विचार केला, बरोबर, समजा एसी हा हाफ आहे आणि इकडचा बीसी हा दुसरा हाफ आहे।
याच्यामधला आपण कोणताही एक पॉईंट घेतला, देन द करस्पॉन्डिंग पॉईंट इन लाईक सेकंड हाफ, अशा प्रकारे असू शकतो. मग या दोन्हींचा आपल्याला विचार करायचा आहे. तो काय करस्पॉन्डिंग पॉईंट असणार आहे. या प्रत्येक करस्पॉन्डिंग दोन्ही पॉईंटचा जर विचार केला, वी शोज द पॉईंट पी ॲट पॉईंट पी ऑन द स्क्रीन आणि वी शोज द पार्ट डिफरन्स लाईक लॅम्बडा बाय 2. किती दाखवते पार्ट डिफरन्स? लॅम्बडा बाय 2 दाखवते प्रत्येकाच्या मध्ये लॅम्बडा बाय 2. समजा आपण इथे एक पॉईंट घेतला, त्याचा करस्पॉन्डिंग पॉईंट आपल्याला इथे मिळून जाईल. मग अशा प्रकारे प्रत्येकाचा जर आपण विचार केला तर त्याचा करस्पॉन्डिंग पॉईंट आपल्याला खालच्यामध्ये मिळेल. म्हणजे याचा करस्पॉन्डिंग पॉईंट आपल्याला याच्यामध्ये मिळेल. मग याच्यामध्ये मिळणारा समजा इथालचा पॉईंट इथे मिळून जाईल आपल्याला, बरोबर. इथालचा पॉईंट कुठेतरी इथे मिळेल, इथालचा पॉईंट कुठेतरी इथे मिळेल, इथालचा पॉईंट कुठेतरी इथे मिळेल. म्हणजे प्रत्येकाचा त्या दोन पॉईंटचा जर आपण विचार केला तर प्रत्येकासाठी आपल्याला किती पार्ट डिफरन्स मिळणार आहे? लॅम्बडा बाय 2. आणि ज्या वेळेस जो काय ग्रुप ऑफ वेवलेट्स आहे किंवा ग्रुप ऑफ रेज आहे, तो जर पाथ डिफरन्स जर लॅम्बडा बाय 2 जर दाखवत असेल, याचा अर्थ ते कसा पॅटर्न आहे? डिस्ट्रिक्टिव्ह आहे. कसा आहे लक्षात घ्या, डिस्ट्रिक्टिव्ह पॅटर्न आहे. डिस्ट्रिक्टिव्ह पॅटर्न नंतर काय होतं? इट शोज द मिनिमम लाईट. इंटेन्सिटी ऑफ लाईट कशी असते? इट प्रोड्युसेस द मिनिमम इंटेन्सिटी, म्हणजे नो लाईट असं आपण म्हणतो. आणि त्या ठिकाणी काय मिळतं आपल्याला? डार्क बँड आपल्याला मिळतो. लक्षात घ्या, हे आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं. आपण काय करूया, इथे दोन पार्ट आपण त्याचे गृहीत धरूया. या खाली कन्सिडर द टू हाफ, consider two halves of slit AB as AC and CB. AC and CB. In first half AC, the wavelets shows part difference is equal to lambda by 2. Similarly, second half CB, the wavelets shows path difference is equal to lambda by 2. का तर लॅम्बडा बाय 2, याचा लॅम्बडा बाय 2 असेल, याचा लॅम्बडा बाय 2 असेल. टोटल किती आहे? लॅम्बडा आपण मानलेला आहे. किती मानलेला आहे? लॅम्बडा असं मानलेला आहे. याप्रमाणे आपल्याला हा मिळेल. आणि समजा आपण असं गृहीत धरलं, आता हे समजा इंडिव्हिज्युअल झालं, ते आपण असं गृहीत धरलं. तिसऱ्या केसमध्ये तिसऱ्या केसमध्ये बघा, लेट each point in AC having corresponding point in CB. Therefore the part difference in such a two points also lambda by 2. किती असणार? तो सुद्धा लॅम्बडा बाय 2 असणार. मग जर अशा प्रकारे जर लॅम्बडा बाय 2 जर पार्ट डिफरन्स जर असेल तर आपल्याला माहित आहे, बरोबर. Therefore the point produced on the screen is destructive pattern and hence
intensity of light produced is minimum असं आपण सांगू शकतो. इंटेन्सिटी किती येईल? मिनिमम येईल. मग समजा आपण काय केलं होतं तर सुरुवातीला आपण पूर्ण स्लिटचा पाथ डिफरन्स लॅम्बडा मानला. आता सिमिलरली जर आपण इथं 2 लॅम्बडा मानला तर इथे येईल लॅम्बडा, इथे येईल लॅम्बडा. कारण असे आपण पार्ट करू शकतो. आता आपण मागाशी किती केले होते? 2च पार्ट केले होते. आता आपण 4 करू शकतो. याचे काय करायचे? इवन पार्ट करायचे 4 करू शकतो आपण. देन आपण समजा 3 लॅम्बडा केलं, पण 3 लॅम्बडा केलं तर आपण पुन्हा याचे पार्ट आपण करू शकतो आणि सो ऑन. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सिमिलरली लॅम्बडा, 2 लॅम्बडा, 4 लॅम्बडा, 5 लॅम्बडा इतका जर पाथ डिफरन्स आपण त्या स्लिट EV साठी जर ठेवला, देन सच अ पॉइंट विच इज ऑब्टेन ऑन द स्क्रीन P इज अ मिनिमा. तो P काय असू शकतो? मिनिमा असू शकतो असं आपल्याला सांगता येईल. मग पुढे लिहायच्या पुढे Similarly, the path difference is considered. Similarly, path difference is considered. Similarly, path difference is considered 2 lambda, 3 lambda and so on, which also shows minimas on screen. Minimas on screen. Therefore, path difference is equal to a sin theta किंवा b आपण मानू त्याला. Path difference is equal to b is equal to a sin theta is equal to lambda, comma 2 lambda, so on n lambda. मग आपण त्याला असं लिहूया. In general, path difference b is equal to a sin theta is equal to n lambda. Here n is equal to plus or minus 1, plus or minus 2, plus or minus 3 आणि so on. पुढे असं आपण लक्षात घेऊ शकतो. मग आपली जर डायरेक्शन थिटा इतकी असेल तर आपल्याला काय कंडिशन मिळाली? तर वी गेट द कंडिशन a sin theta is equal to n lambda. कशाची कंडिशन मिळाली? आपल्याला सेकंडरी मिनिमाची कंडिशन आपल्याला मिळाली. आता ती व्यवस्थित लिहून घ्या. बघा, आपण असं लिहू शकतो. therefore a sin theta is equal to n lambda. therefore sin theta n मानू छोटासा is equal to n lambda upon a. and this is our required condition. कोणती आहे आपली रिक्वायर्ड कंडिशन? याला इक्वेशन नंबर 2. मग आपल्याला त्याच्याखाली तुम्ही वाटलंच तर लिहू शकता. दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन फॉर सेकंडरी मिनिमाज इन डिफ्रॅक्शन पॅटर्न. काय लिहायचंय? दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन फॉर मिनिमाज, सेकंडरी मिनिमाज इन डिफ्रॅक्शन पॅटर्न असं आपल्याला लिहिता येईल. आता आपल्याला पुढची कंडिशन आहे. पुढची कंडिशन आपल्याला लक्षात घ्यायची आहे. कंडिशन फॉर सेकंडरी मॅक्झिमास. मॅक्झिमा एक तर आपण पाहिला जो की सेंट्रल मॅक्झिमा होता, लक्षात घ्या. आता आपल्याला सेकंडरी मॅक्झिमास कोणते आहेत? सेकंडरी मॅक्झिमांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याची कंडिशन आपल्याला समजून घ्यायची आहे. तर आपण ते लक्षात घेऊया. झालं? पुढे आलेल्या कंडिशन फॉर सेकंडरी मॅक्झिमास.
let point P is maximum किंवा मॅक्झिमा किंवा सेकंडरी मॅक्झिमा ऑन स्क्रीन XY on a screen XY, then the path difference at point P is odd multiple of lambda by 2. ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. तो काय पाथ डिफरन्स आहे तो आपल्याला कसं लक्षात घ्यायचा आहे, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला पाथ डिफरन्स जो काय आहे म्हणजे पाथ डिफरन्स आपल्यासाठी आहे बी आणि तो किती मिळणार आहे तर तो मिळेल आपल्याला 2n + 1 इंटू लॅम्बडा बाय 2. किती मिळेल 2n + 1 इंटू लॅम्बडा बाय 2 असं आपल्याला मिळेल. मग देअरफॉर आपण पुढची प्रोसेस लक्षात घ्यायची. पाथ डिफरन्स आपला बी आहे. मग आपल्याला माहितीच आहे वी नो ले किंवा असं आपण मानू वी नो विथ डायरेक्शन theta the obtained point at P is maxima therefore path difference is equal to B is equal to A sin theta is equal to 2n + 1 lambda by 2. 2n + 1 lambda by 2 म्हणजे आपल्याला काय कंडिशन मिळते बघा. मग therefore A sin theta is equal to 2n + 1 lambda by 2, that is sin theta is equal to 2n + 1 lambda upon 2a then sin theta n is equal to 2n + 1 into lambda upon 2a. जर समजा थिटा इतक्या अँगलला जर तुमचा पी पॉइंट जर काय असेल सेकंडरी मॅक्झिमा असेल तर तुम्हाला काय कंडिशन मिळते तर ही कंडिशन तुम्हाला मिळते लक्षात घ्या. मग हिअर n इज इक्वल टू जनरलाइज केलं आपण +or -1 +or -2 आणि डॅश असं आपण या ठिकाणी मानू शकतो. याला इक्वेशन नंबर म्हणा 3. ही कशाची कंडिशन आहे दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन फॉर सेकंडरी मॅक्झिमास इन डिफ्रॅक्शन पॅटर्न. ही झाली आपली तिसरी कंडिशन. सेंट्रल मॅक्झिमा मिळाला, सेकंडरी मिनिमाज मिळाले बरोबर. त्यानंतर पुढचा सेकंडरी मॅक्झिमा मिळाला. अशा प्रकारे 3 आपण कंडिशन पाहिल्या. आता याच्यामधला चौथा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा. वी हॅव टू फाइंड द विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. जो काय सेंट्रल मॅक्झिमा ऑब्टेन होतो याची विड्थ किती असते, तो कुठपर्यंत असतो, त्याची जाडी किती आहे. जसा याप्रमाणे हा पी पॉइंट मिळतो तसाच इकडून सुद्धा एक पी पॉइंट मिळतो. याचा डिस्टन्स सुद्धा x असतो. इथून जर आपण असा विचार केला तर हे x आणि हे x, मग विड्थ किती झाली 2x. किती झाली विड्थ, सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर हेडिंग टाका विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा.
width of central maxima, width of central maxima, width of central maxima. Consider असं करू आपण, if the lens is very close to slit, very close to slit, then focal length of lens is equal to the distance between source, distance between slit and screen. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल, F is a focal length and D is a distance. F is a focal length and D is a distance between slit and screen. स्लिट आणि स्क्रीनच्या मधलं डिस्टन्स D म्हणजे एवढं आपल्याला मिळेल. मग आता ती फिगर एकदा पुन्हा ऑब्झर्वेशन करा. त्या फिगरमध्ये एक बाब दिली ती बघा, अशा प्रकारचा आपला हा पॉइंट होता. आणि दुसरा पॉइंट असं इथे होता, डिस्टन्स x आहे. असं होतं. आणि अँगल जो काय आहे हा थीटा होता, बरोबर ना. अँगल थीटा होता. समजा आपण एक बाब विचारात घेतली, हा अँगल थीटा आहे. हा अँगल काय आहे, थीटा इतका अँगल आहे. इथून असा विचार आपण केला, ही साईड किती आहे आपल्यासाठी, x इतकी आहे, बरोबर की नाही. आणि हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स समजा इथून आपण अशा प्रकारे त्याची स्वरूप लक्षात घेतलं तर हे डिस्टन्स D आहे किंवा F आहे. D ना, या ठिकाणाहून असा जर विचार केला आपण, हे डिस्टन्स किती आहे, D इतकं डिस्टन्स आहे. मग इथं जर आपण साइन थिटाचा फॉर्म्युला जर अप्लाय केला फ्रॉम फिगर, तर मागाच्या फिगरवरून लक्षात येईल डायरेक्टली, साइन थिटा जर आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी मिळेल x अपॉन F और x अपॉन D असं काहीतरी मिळेल. लक्षात घ्या, x अपॉन F किंवा x अपॉन D असं स्वरूप आपल्याला मिळेल. फ्रंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ओके, आता हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं. मग पुढे आपल्याला माहितीच आहे, फॉर फर्स्ट मिनिमा, फर्स्ट सेकंडरी मिनिमा. का तर आपल्याला माहिती आहे डिस्टन्स कुठपर्यंत काढायचं आपल्याला, सेकंडरी मिनिमापर्यंत. पहिला जिथपर्यंत असेल तेवढं त्याची विड्थ आहे. फर्स्ट सेकंडरी मिनिमा किंवा मिनिमम. साइन थिटा इज इक्वल टू किती येईल, 1 असेल. एन इक्वल टू किती असेल, 1. मग साइन थिटा इक्वल टू किती येईल, ओनली लॅम्बडा अपॉन ए. एन येणार नाही, लक्षात घ्या. एनची व्हॅल्यू किती असेल, फर्स्ट सेकंडरी मिनिमा एन इज इक्वल टू 1. म्हणजे किती मिळेल आपल्याला, साइन थिटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए मिळेल. मग इथं बी साइन थिटा इक्वल टू किती आहे, एक्स अपॉन डी, बरोबर आहे. असं आपण लिहू शकतो. देअरफॉर एक्स अपॉन डी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए. एक्स अपॉन डी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए.
मग ओव्हरऑल जर विचार केला एक्सप्रेशन मध्ये ह्या तर काय येईल बघा, एक्स इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन ए, किती लॅम्बडा डी अपॉन ए. मग हे झालं आपलं सेंट्रल मॅक्झिमा पासून फर्स्ट मिनिमा पर्यंत डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायची. नाव विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा, दॅट इज विड्थ म्हणजे डब्ल्यू, मग त्याला डब्ल्यू इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ द एक्स, म्हणजेच 2 इंटू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल ए. म्हणजेच काय आलं, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज 2 लॅम्बडा डी अपॉन ए. झाली विड्थ सेंट्रल मॅक्झिमाची. आता त्याच पुढे आपण अँग्युलर विड्थ लक्षात घेऊया. अँग्युलर विड्थ म्हणजे अँगलचं डिस्प्लेसमेंट किती आहे, अँगल किती मेजर करायचं. म्हणजे अँगल आपल्याला माहितीच आहे, किती अँगल मिळू शकतो बघा. अँगलचं समजा सेंट्रल मॅक्झिमा इकडं पी आणि इकडं पी, इकडचा अँगल किती आहे आपल्यासाठी, थिटा आहे. इकडचा अँगल किती आहे, थिटा आहे. म्हणजे अँग्युलर विड्थ किती होऊ शकते, 2 थिटा, बरोबर ना. हे आपल्याला लक्षात. आणि हिला काय म्हणू शकतो आपण, हाफ विड्थ, बरोबर, हाफ अँग्युलर विड्थ. मग angular width of central maxima, angular width of central maxima. Let theta is a half angular width किंवा theta, that is sin theta is equal to theta is equal to lambda upon a. And angular width, therefore angular width is equal to 2 theta. Angular width is equal to 2 theta. Therefore angular width is equal to 2 into a upon lambda into 2 lambda upon a. तर ही झाली अँग्युलर विड्थ. आता खाली एक नोट लिहा, इन डिफ्रॅक्शन पॅटर्न at center किंवा at P0 produces central maxima having maximum intensity and either side of central maxima, secondary alternate either side of the central maxima alternate secondary minimas and secondary maximas are obtained or are produced. Next line. The diffraction pattern we can shows in graphically
ॲज फॉलोज. ॲज फॉलोज आपले ग्राफ दाखवायचे. पहा ॲज फॉलोज ग्राफ ऑफ द डिफ्रॅक्शन. समजा अशा प्रकारे हा एक्स ॲक्सिस दाखवू आपण दोन्ही बाजूला. साइन थिटा म्हणजे डायरेक्शन अशा प्रकारे चेंज होते हे आपण दाखवूया. या ठिकाणी समजा सेंट्रल मॅक्झिमा त्याला P0 मानता येईल. एक बाब निश्चित महत्वाची आहे, जितकी इंटेन्सिटी पहिल्या मॅक्झिमाची आहे दुसऱ्या मॅक्झिमाची तितकी असू शकत नाही, तिसऱ्याची अजून त्याच्याहून कमी असते. म्हणजे इथे व्हेरिएशन आपल्याला मिळतं. या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाची बँडविड्थ सारखी मिळत नाही. मॅक्झिमम बँडची किंवा मिनिमम बँडची किंवा प्रत्येक मॅक्झिमाची बँडविड्थ काय मिळत नाही, सारखी मिळत नाही. जसं आपण इंटरफरन्स पॅटर्नमध्ये बघितलं, प्रत्येक ब्राईट बँडची इंटेन्सिटी कॉन्स्टंट असते. कुठं? इंटरफरन्स पॅटर्नमध्ये. मग पहिला ब्राईट बँड असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, सेंट्रल असेल किंवा जो काय असेल तो, प्रत्येकाची इंटेन्सिटी कशी असते? कॉन्स्टंट असते. पण डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये सगळ्यात जास्त इंटेन्सिटी सेंट्रल मॅक्झिमाची म्हणजे सेंट्रल ब्राईट बँडची, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडी कमी फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमाची, त्याच्यानंतर अजून त्याच्यापेक्षा कमी सेकंड सेकंडरी मॅक्झिमाची, त्याच्यानंतर थर्ड, अशा प्रकारे कमी कमी होताना दिसते आपल्याला. मग पहा असं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं. पहा असं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. हा आपला सेंट्रल मॅक्झिमा असतो. हा फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमा असतो. हा भी फर्स्ट सेकंडरी मॅक्झिमा आहे. हा सेकंड सेकंडरी मॅक्झिमा आहे. हा बरोबर. हा सेकंड सेकंडरी मॅक्झिमा आहे. इथं विचार जर आपण केला तर हा फर्स्ट काय असेल? हा फर्स्ट सेकंडरी मिनिमा आहे. फर्स्ट सेकंडरी मिनिमा, सेकंड सेकंडरी मिनिमा, थर्ड सेकंडरी मिनिमा, सो ऑन. इथं फर्स्ट सेकंडरी मिनिमा आहे. म्हणजे प्लेस कुठे आहे, कोणत्या कोणत्या जागेवरती कोण कोण मिळतंय ते आपल्याला लक्षात घ्यायचं. मग समजा आपण असा विचार करू शकतो, पहिली कंडिशन मिनिमाची कंडिशन साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा अपॉन ए. काय? एन लॅम्बडा अपॉन ए. आणि एन तुमचा काय? प्लस B1 आहे आणि मायनस B1 आहे. मग +1 जर आपण टाकला तर काय येणार आहे आपल्याला? लॅम्बडा अपॉन ए येणार आहे. 2 टाकला तर 2 लॅम्बडा अपॉन ए येणार आहे. 3 टाकला तर 3 लॅम्बडा अपॉन ए येणार आहे. मायनस टाकला तर मायनस लॅम्बडा अपॉन ए येणार आहे. पुढे टाकला -2 लॅम्बडा अपॉन ए येणार आहे. -3 लॅम्बडा अपॉन ए येणार आहे. अशा प्रकारच्या कंडिशन आपल्याला या ठिकाणी मिळत राहतील. आणि असं आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे काय आहे ते आपल्याला कशाचं दाखवता येईल? डिफ्रॅक्शन पॅटर्नचं आपल्याला दाखवता येईल. जर आपण समजा इंटरफरन्सचं जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवण्याचा जर प्रयत्न केला अशा प्रकारे, तर ते आपल्याला काय दाखवता येणार नाही? असं दाखवता येणार नाही त्याचं. का तर अँगल इथं अँग्युलर फॉर्मॅटमध्ये चेंज होते ना, मग इथं वेव्हच्या स्वरूपात आपल्याला दाखवता येत आहे. पण त्या ठिकाणी काय आपली इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे, इंटेन्सिटी चेंज होत नाही आहे, लक्षात घ्या. मग हेच फरक दोन्हीमध्ये आहे. याच्यामध्ये इंटेन्सिटी काय होते? गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमम टू म्हणजे लास्ट मिनिमम मॅक्झिमा पॅटर्न मधला. अशा प्रकारे इंटेन्सिटी कमी कमी होत जाते. आणि शेवटचा जो काय आहे ना, शेवटचा मॅक्झिमा तो आपल्याला दिसतच नाही. शेवटचा काय पॅटर्न मध्ये असलेला शेवटचा मॅक्झिमा मिनिमा एकच असलेला मिक्स आपल्याला वाटतो. पण इंटरफरन्स पॅटर्न मध्ये असं होत नाही. इंटरफरन्स पॅटर्न मध्ये सगळे आपल्याला डिस्टिंक्ट वेगवेगळे दिसतात, सगळे स्पष्ट दिसतात आपल्याला. पण इथं तसं दिसत नाही. इथं सगळ्यात जास्त इथं, त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी इथं, त्याच्यापेक्षा कमी इथं आणि सो ऑन. अशा प्रकारची इंटेन्सिटी काय होते? गोज ऑन डिक्रीजिंग आपल्याला दिसते. फक्त सेंट्रल मॅक्झिमा हा सगळ्यात
म्हणजे ब्राईटेस्ट पॉईंट आपल्याला मिळू शकतो. तर आज आपण डिफ्रॅक्शन ऑफ पॅटर्न विथ द हेल्प ऑफ फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट या कन्सेप्टचा उपयोग करून आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न काय असतो, कसा मिळतो ते आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. तर आपण इथेच थांबू.